लाईव्ह आहे फेसबुक आता. ओके. एका तांत्रिक बिघाडामुळे थोडा मध्ये व्यत्यय आला. आता आपण परत एकदा ओंकार सुरू करू. आधीच्याच प्रश्नातून सुरू करू आपण. ओके. सर, मला एक सांगा, आपण थोडंसं मागे जाऊ अजून, कारण काही तांत्रिक बिघाडामुळे आपल्या काही मित्रांना ऐकायला गेलं नसावं. मला आधी सांगा की हरिश्चंद्रगडावर कुठलाही माणूस जेव्हा पहिल्यांदा जातो तेव्हा कोकणकडा हा त्याला फॅसिनेट करतो. कोकणकडा एक खूप भारावून टाकणारा अनुभव आहे. तर तुमचं कोकणकड्याचं दर्शन पहिल्यांदा तुम्ही कधी कोकणकडा बघितलात, आणि तो बघितल्याच्या नंतर हा आपण क्लाइम करावा असं तुम्हाला का वाटतं? बरंच मागे जायला लागेल, कारण मी IIT 73 साली गेलो. रुईयामध्ये हायकिंगला सुरुवात झाली होती आणि IIT मध्ये ते बहराला आलं असं मी म्हणेन. 74 साली आम्ही हरिश्चंद्रच्या हाईकला गेलो होतो. कल्याणपासून बस घेऊन, बस तेव्हा फक्त टोकावड्यापर्यंत जायची. त्याच्या पुढे रस्त्याचं काम चालू होतं, माळशेज घाट तयार झालेला नव्हता. त्यामुळे आम्ही टोकावड्यापासून चालत सुमारे 28-29 किलोमीटर चालत खिरेश्वराला पोहोचलो. त्या दिवशी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी तुलारखिंड मार्गे आम्ही हरिश्चंद्रगडावर पोहोचलो. ती रात्र आम्ही वर काढणार होतो आणि अर्थात संध्याकाळी भारावलेल्या वेळी, सूर्यास्ताच्या वेळेला आम्ही कोकणकड्यावर होतो. ते सगळंच प्रकरण अंगावर येणार आहे. कोकणकडा ज्यांना माहिती नसेल त्यांना एखाद्या फनेल घ्यावं आणि ते उभं कापावं तसा काहीसा दिसणारा हा कडा. वरची जी काही लांबी आहे ती अंदाजे 2-1 किलोमीटर. हा कडा 3,000 फूट खालती कोसळत जातो, की ज्यातले वरचे 1,800 फूट हा कातळ आहे आणि एखाद्या उभ्या फनेल प्रमाणे दिसतो. यातला जो सर्वात वरचा भाग आहे तो एक 500 फुटाचा, तो 300 फूट बाहेर येतो, बाहेर झुकतो. त्यामुळे तुम्ही पायथ्याला उभे असाल कोकणकड्याच्या तर तो नागाचा फणा असावा असं वाटतं. तर हे सगळं रूप तेव्हा अंगावर येत होतं. ही 74 सालची गोष्ट. मी 82-83 मध्ये स्कॉटलंडला काही आउटडोर एज्युकेशनच्या डिप्लोमासाठी गेलो. परत आलो तेव्हा बातमी कळली की गिरविहारनी, म्हणजे श्रीकांतो, चारुहास जोशी, संजय बोरोले वगैरे इत्यादी मंडळींनी खडाबरशी सर केला होता आणि तेव्हा पहिल्यांदा स्वतः बनवलेले एक्सपॅन्शन बोल्ट वापरले होते. किर्लोस्कर मासिकात लेख आला होता, मला आजही आठवतो. तर तेव्हा कुठेतरी पुन्हा या कल्पनेने उचल घेतली की कोकणकडा जमेल का, आणि त्यासाठी मी IITतल्या आमच्या एका मित्राला धरलं. नाण्या म्हणायचो आम्ही त्याला, मिलिंद कुर्वे. त्याच्याकडे मोटरसायकल होती. वडिलांची 1000 मिलीमीटरची बडी टेलिफोटो लेन्स घेऊन आम्ही माळशेजच्या दिशेनं निघालो. तेव्हा रस्ता झालेला होता. ही आहे 83च्या डिसेंबर मधली गोष्ट. आम्ही मोरोशीला गाडी लावली आणि डावीकडे म्हणजे बेलपाड्याकडे आम्ही जायला निघालो. वाटेतल्या एका उंचवट्यावरून स्टँडवरती ती लेन्स लावली. लेन्स सुमारे 8 किलो वजनाची होती. त्या लेन्सला आम्ही नाव ठेवलं होतं तोफ किंवा कॅनन, आणि त्यातून काढलेले फोटो म्हणजे कॅनन शॉट्स. पहिल्यांदा कोकणकड्याचं समीप दर्शन त्या टेलिफोटो मधून झालं, 1000 mm टेलिफोटो लेन्स मधून. मला आठवतंय त्या दिवशी मी एक संपूर्ण ब्लॅक अँड व्हाईटचा 36चा रोल संपवला. पण ते बघत असताना, तो सगळ्या कडा पाहत असताना त्याच्यामध्ये शक्यता दिसायला लागल्या आणि तेव्हा खऱ्या अर्थानं कोकणकडा जमू शकेल ही अस्पष्ट शक्यता डोक्यात निर्माण झाली आणि त्या स्वप्नाने मी भारावलेलो होतो. ते फोटो परत आल्यानंतर रोल धुतला होता, पण ते फोटोही काढले नव्हते. 85 साली जेव्हा मी सौदी अरेबियातून परत आलो तेव्हा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये, जुलै महिन्यामध्ये आम्ही हरिश्चंद्रगडावरती हाईकला म्हणून गेलो. 3-1 दिवसाचा मुक्काम आणि संततधार बाहेर चालू होती. आम्ही देवळात त्या गुहेमध्ये सगळे बसलेलो. उद्योग फारसा नव्हता, गाणी गप्पा हे सगळं धमाल चालू होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी अचानक विषय काढला. म्हटलं, लोको मित्रो, मला काहीतरी सांगायचंय. मंडळी जरा सावरून बसली की आता बाळ्या काय सांगतोय. आणि तेव्हा पहिल्यांदा मी या कल्पनेचा उच्चार केला की आपण कोकणकडा करू शकतो आणि त्यासाठी IITच्या माध्यमातून, IITच्या माउंटेनिंग क्लबच्या माध्यमातून आपण ही मोहीम अंगावर घ्यायची का. सुरुवातीला जरा आश्चर्याचा धक्का होता, भीती होती, शक्य होईल का नाही अशी एक कुरतडणारी भीती निश्चितच सगळ्यांच्या डोक्यात होती. पण मग खऱ्या अर्थाने प्लॅनिंगला सुरुवात झाली. एक भाग सांगून टाकायला हरकत नाही की त्याच वर्षी
अरुण सावंत यांनी ड्यूक्सनोची बहारदार चढाई केलेली होती. एक त्या वर्षीच्या दिवाळी अंकामध्ये त्यांचा लेख आला होता आणि त्यांना कोणीतरी प्रश्न विचारला होता पत्रकाराने की पुढचं आव्हान काय, आणि त्याच्यात स्पष्ट उल्लेख होता कोकण कडा. म्हणून एक दुसरी गरज निर्माण झाली की हे सगळं करायचं परंतु गपचूप करायचं. ही मोहीम गुप्ततेनं पार पाडायची, कारण बरीच स्पर्धा कदाचित उभी राहील जर आपण हे डिक्लेअर केलं तर. म्हणून तसं प्लॅनिंग सुरू झालं आणि मग IIT मध्ये आल्यानंतर आम्ही काही बजेटची तयारी अमकं तमकं अशा तयाऱ्यांना सुरुवात झाली. पण तिथे खरा या कल्पनेनी मुळं धरायला सुरुवात केली. तर कल्पना ही अशी सुचली, त्यातला एक तुझ्या प्रश्नाचा एक बारीक भाग माझ्या अजूनही लक्षात आहे की कोकण कडाच का? खडापारसी हे एक पिनॅकल क्लाइम्ब झालं होतं. ड्यूक स्नोज सारखं एक मातब्बर चढाई झाली होती. पण त्यानंतर मोठ्या रॉक फेसला अजून हात कुणी घातलेला नव्हता आणि तो पहिलाच प्रयत्न असणार होता. त्यामुळे ते एक आव्हान अतिशय आकर्षक होतं. आणि दुसरा एक भाग आहे ते दुसरा एक भाग महत्वाचा असा आहे की कोकण कडेला एक असं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते तुम्हाला भारून टाकतं आणि ते आव्हान निश्चितच साथ घालणारं होतं, आणि म्हणून कोकण कडा. मला वाटतं मी बरंचसं तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. सर मला असं वाटतंय की आपल्या माउंटेनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे, बिकॉज इट इज देअर, ते तिथे आहे म्हणून. मला वाटतंय तुमच्या कोकण कड्याच्या सिलेक्शन मागचं हेच कारण असावं, कारण कोकण कडा तिथे आहे म्हणून कोकण कड्याची बहुतेक निवड तुमच्या टीमने केली असावी. पण मला असं वाटतंय की कुठल्याही चढाईचं सगळ्यात जे महत्वाचं अंग जे असतं ते म्हणजे त्याची टीम, त्याचे टीम मेंबर्स. तर या पहिल्या कोकण कडा क्लाइम्बिंगचे टीम मेंबर्स कोण होते? त्यांचं तुम्ही सिलेक्शन कसं केलं? एक महत्वाचा भाग होता की म्हणजे IITचा तेव्हा माउंटेनिंग सेक्रेटरी गिरीश संत होता, बंड्या. तर तेव्हा चांगले रॉक क्लाइम्बिंग करणारे कोण आहेत याच्यातून माझ्या व्यतिरिक्त इतर 4 मेंबर्स ठरले. म्हणजे गिरीश संत, स्वतः बंड्या, आनंद पै, जयंत कुलकर्णी, त्याला जकू म्हणायचो, आणि विवेक भांड, त्याचं टोपण नाव होतं जेम्स बॉन्ड. तर असे 5 हे लीड क्लाइंबर्स असणार होते. त्या व्यतिरिक्त सुमारे 15 ते 20 जणांची सपोर्ट टीम तयार झाली. त्याच्यामध्ये बरीच मंडळी होती, सुनील गोखले, प्रशांत बागडीकर वगैरे वगैरे. तर एक महत्वाचा भाग असा होता की फक्त आम्हाला 5 जणांना लीड क्लाइंबर्सना माहिती होतं की आपण कोकणकडा करायला चाललोय. परंतु इतरांना सांगण्यात आलं होतं की आपण एका मेजर क्लाइंबला चाललोय आणि तयाऱ्या करायच्या. तर मला अजूनही आठवतंय की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये IIT मध्ये सगळीच इंजिनियर हुशार मंडळी, त्यामुळे बोल्ट्स तयार करण्यात आले. MS मिळालं नाही म्हणून स्टेनलेस स्टीलचे बोल्ट केले होते. सगळी हुशार मंडळी, आणि ते आणून पहिल्यांदा हॉस्टेल 5च्या भिंतीवरती आम्ही ठोकले. आणि मग त्या हॉस्टेल 5च्या भिंतीचा उपयोग पुढील सुमारे 2-1 महिने सरावासाठी करण्यात येत होता. महत्वाची गोष्ट म्हणजे त्या कड्यावर असताना बिले चेंज करणे, अँकर बदलणे, जुमारिंग करत असताना आधीच्या रोपवरून दुसऱ्या रोपवर जाणे वगैरे अशा त्या टेक्निकल तयाऱ्या होत्या. कारण सगळ्यांनाच ते करायला लागणार होतं प्रत्यक्षात चढाईच्या वेळेला. तशी सरावाला सुरुवात झाली. आणि ह्या टीम मधला महत्वाचा एक भाग असा होता की आम्ही एकत्रितरित्या काम करणार होतो. सपोर्टची खूप गरज असणार होती. कारण पाणी, खाणं हे प्रत्यक्ष चढाई सुरू असताना लोकांना तिथपर्यंत पोहोचवणं ही एक महत्वाची गरज होती, आणि त्यासाठी देखील लोकांची तयारी असणं गरजेचं होतं. तर निवड करताना महत्वाचा एक भाग होता की चांगले क्लाइंबर्स कोण आहेत, त्यातले 5 जण असे आम्ही होतो. पण इतरही चांगले क्लाइंबर्स एक एक टप्पा खाली असं आपण म्हणू. पण त्यांची तयारी अप्रतिम असायला लागणार होती, कारण ते आव्हानच इतकं जबरदस्त होतं की त्याच्यामध्ये कुणाचीही चूक, म्हणजे रोप गुंतली किंवा काही कुठल्याही प्रकारचा त्या एवढ्या मोठ्या कड्यावर अपघात जर का झाला, तर परिस्थिती खूपच अवघड असणार होती. आणि म्हणजे आजच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आज बऱ्याच सोयी उपलब्ध झालेल्या आहेत. रेस्क्यू टीम्स वेगवेगळ्या अ, हाक मारली तर त्याला ओ देतात. पण तेव्हा असं काहीच नव्हतं. आणि एवढी मोठी चढाई अंगावर घेतलेली होती. वॉकी टॉकी सेट नव्हते. आणि हे सगळं असं असताना हे सांभाळायचं कसं? ही एक भीती निश्चित पोटात होती. पण त्यामुळे तयारी अत्यंत काटेकोरपणे करण्यात आली. अ, मला वाटतं म्हणजे टीम कशी सिलेक्ट केली या प्रश्नाचं थोडं मी विस्तृत उत्तर दिलं. ओके. तर सॉरी सर, कंटिन्यू. हं.
सर बेसिकली कुठली एक मोठी चढाई मोहीम आपण म्हणलं किंवा ती हिमालयन एक्सपिडिशन असू दे किंवा सह्याद्रीतली एखादी बिग वॉल क्लाइम्बिंग एक्सपिडिशन असू दे. सगळ्यात महत्वाचं असतं की शारीरिक तयारी. त्यावेळेला फार काही जिम्नॅशियम्स किंवा त्यावेळेला फार काही खूप इक्विपमेंट अवेलेबल नसतील की ज्याच्यातनं तुम्ही त्या लेव्हलची तयारी करू शकता. तर त्या काळाला अनुसरून तुम्ही ही सगळी तयारी कशी केली? शारीरिक सराव तुम्ही या मोहिमेसाठी कसा केला? शारीरिक सरावाचा चे 2 भाग पाडता येतील. एक फिटनेससाठी जो काही प्रकार होता तो मंडळी आपापल्या पद्धतीने करत होती. जवळ आय-आय-टीच्या मागच्या बाजूला 2 टेकड्या आहेत. त्याच्यावरती सॅकमध्ये वजनं घेऊन चढायला जाणे वगैरे, वगैरे असे सगळे प्रकार एकीकडे सुरू होते. दुसरीकडची जी तयारी होती त्याला मी टेक्निकल तयारी असं म्हणेन आणि त्यात मी एक त्या हॉस्टेल 5च्या भिंतीचं दृश्य आपण बघितलं. तर बिलेपासून ते प्रत्यक्ष चढाई करत असताना जुमारिंग खूप करायला लागणार होतं आणि त्याची सवय होणं हे अत्यंतिक गरजेचं होतं आणि ती फक्त 5 लीड क्लाइंबर्सना नाही तर सपोर्ट टीमला देखील ती सवय असणं अत्यंत आवश्यक होतं. कारण सपोर्ट टीमला दुसरी महत्वाची जबाबदारी होती की 5-5, 10-10 किलो वजन असलेले जेरी कॅन पाण्याचे किंवा इक्विपमेंट ही सगळी वर पोहोचवायची होती. पण लीड क्लाइंबर्सचं काम होतं की त्यांनी पुढचा रूट ओपन करत राहणं आणि रोप फिक्स करणं. पण त्यानंतर सपोर्ट टीमकडे महत्वाचा रोल असा होता किंवा भूमिका होती, की हे सगळं पुढचं प्रकरण चालू राहायला पाणी, इक्विपमेंट आणि खाणं काही प्रमाणात हे पोहोचत राहील तिथे. बेस कॅम्प पासून हे सगळं 1000 फुटावरती, 1200 फुटावरती पोहोचवणं हे जिकिरीचं काम होतं. तर त्यासाठी तयाऱ्या करण्यामध्ये टेक्निकल तयाऱ्या या प्रत्यक्ष रोपवरती जुमारिंग, बिलेइंग किंवा अँकर बदलणे म्हणजे त्या लटकत्या अवस्थेत अँकर बदलणे हे अवघड होऊ शकतं आणि त्याच्या तयाऱ्या आमच्या हॉस्टेलच्या भिंतीवरती चालू होत्या. सर आर्थिक तयारी जी असते तर तो खूप महत्वाचा मुद्दा आहे कुठल्याही मोहिमेतला. एखादी मोहीम आपण उभी करतो त्यासाठी आपल्याला कळतं की इक्विपमेंटचा आपल्याला एवढा खर्च आहे. त्यावेळेला सिनेमॅटोग्राफी इतकी फॉर्ममध्ये नव्हती, पण मेनली इक्विपमेंट हा खूप महत्वाचा भाग होता. तर ह्याची जी सगळी आर्थिक बाजू जी होती ती तुम्ही कशी सांभाळलीत? कारण तुम्ही सगळ्यांना शिकत होतात. त्यावेळेला मे बी त्या काळची फायनान्शियल सिच्युएशन कदाचित या इतक्या मोठ्या स्वप्नांना धरून नसू शकते. तर त्यामुळे तुम्ही नक्की हे सगळं आर्थिक नियोजन कसं केलं? स्पॉन्सर्स कसे मिळवले किंवा एकूणच पैसे तुम्ही गोळा कसे केले? हे थोडंसं धक्कादायक उत्तर असणार आहे. स्पॉन्सरशिप वगैरे हे प्रकार अस्तित्वात यायचे होते. एक महत्वाचा ऍडव्हान्टेज असा होता आमच्याकडे, की आय-आय-टी सारखी संस्था आमच्या पाठीशी होती. आता पाठीशी होती याचा अर्थ काय? तर इक्विपमेंट सगळी आम्हाला जी काही आय-आय-टीच्या क्लबकडे होती, ती सहजपणे उपलब्ध होती. एक्सपॅन्शन बोल्ट बनवायचे होते, ते तिथल्या वर्कशॉपमध्ये झाली. आम्ही मोहिमेचा तेव्हा काढलेला खर्च मला आजही आठवतोय, की 7,000 असं बजेट होतं. सिनेमॅटोग्राफी वगैरे शब्द फार दूर होते. म्हणजे फोटोग्राफी जमली तर करू, म्हणजे स्लाईड शो सुद्धा करायचं हे ठरलेलं नव्हतं फारसं. जमतील तेवढ्या स्लाइड्स काढू, जमतील तेवढे फोटो काढू. पण हे आव्हान इतकं मोठं होतं, की प्रथम आधी चढूया, हे सगळ्यात महत्वाचं होतं. दुसरी एक गोष्ट आय-आय-टीच्या मेसमधून बऱ्याच वेळेला खाणं-पिणं, अमुक-तमुक या गोष्टींची मदत सहजपणे होते. आणि मेसमधून अंडी उचला, ब्रेड उचला आणि एक गमतीचा भाग असा आमचा 10-15 दिवस म्हणजे मला आजही आठवतंय, की 23 नोव्हेंबरला आम्ही सुरुवात केली. 10 डिसेंबरला क्लाइंब संपला. आम्हाला परत यायला जवळ-जवळ 13 डिसेंबर उजाडली. तर या सगळ्या काळामध्ये आमच्या सोबत असणारे 5-10 माणसं सोडता इतर लोकं सावरण्यापर्यंत येऊन सामान देऊन जायचे. म्हणजे एक गमतीचा भाग सांगतो, की इक्विपमेंट आय-आय-टीकडे तेव्हा जेमतेम 1000 फूट रोप होता. एकीकडे ही गुप्त मोहीम, म्हणजे कुठेही बोलायचं नाही, वाच्यता करायची नाही. तर इक्विपमेंट जमवायची कशी? तर प्रकार असा होता, की कोणाकडे तरी 2 रोप आहेत, तर त्याला जाऊन "बाबा रे, 2 रोप जरा दे ना. 2 आठवड्यासाठी पाहिजे." "कशाला?" "पचमढीला रॉक क्लाइम्बिंग आहे, कॅम्प आहे आय-आय-टीचा." म्हणून बऱ्याच जणांकडून अशा पद्धतीने उसनवारीनं इक्विपमेंट गोळा केली होती. म्हणजे तो काळ सांगायला हरकत नाही. म्हणजे कुणाकडे तरी 2-4 चांगल्या अॅल्युमिनियमच्या चकचकीत परदेशी कॅरॅबिनर दिसल्या, तर तेव्हा आधाशीपणाने त्याच्याकडे बघत असायचो. कारण सहजपणे मिळायच्या नाही. सेकंड हँड इक्विपमेंट कुठून तरी नेपाळातून किंवा परदेशी मोहिमांकडून घेतलेली असायची. रोप चांगले नव्हते. हे सगळं असताना 3,000-1,000 फूट रोप गोळा करायला लागला. तेवढ्याच बऱ्याच प्रमाणात कॅरॅबिनर्स आणि स्नॅपलिंग्स.
हार्नेसेस काही शिवून घेतली होती. पिटॉन्स काही तयार करून घेतले होते, काही विकत घेतलेले पिटॉन्स, विकत म्हणजे IIT क्लबकडे असणारे. त्यामुळे इक्विपमेंट बऱ्यापैकी हे IITच्या माउंटेनिंग क्लबकडून मिळालं. त्यामुळे प्रत्यक्ष जो खर्च म्हणून होणार होता, तो ₹7,000-1,000 मॅनेज केला. त्याच्यामध्येच मला आठवतंय की स्लाईड ची जी काही फोटोग्राफी होती, त्याचे जे काही रोल्स होते. पण स्लाईड शो वगैरे करायचं ही कल्पना देखील तेव्हा डोक्यात नव्हती. क्लाइंब करणे हे महत्वाचं होतं आणि तो शक्य तितक्या लवकर आणि कुठलाही धोका न पत्करता कसा करता येईल, ही महत्वाची विवंचना होती किंवा गरज होती. त्या दृष्टीने प्लॅनिंग झालं, त्या दृष्टीने बजेट उभं करण्यात आलं. स्पॉन्सरशिप वगैरे प्रकारच तेव्हा अस्तित्वात नव्हते किंवा असं काही करता येईल, हे लक्षातही आलेलं नव्हतं प्रामाणिकपणे सांगायचं तर. आणि गरजा कमी होत्या. मोटरसायकलवरती म्हणजे मला अजूनही आठवतंय सावर्ण्याला एक देशमुखाचं हॉटेल होतं आणि तो आमचा असा डेपो होता. तिथे इक्विपमेंट येऊन पडायची मुंबईहून. मग दुसरं कोणीतरी बेस कॅम्पहून येणार असेल तो इक्विपमेंट घेऊन जायचा. आमचे काही निरोप असतील तर तिथे एका वहीमध्ये लिहून ठेवले जायचे. आणि तो देशमुख DG देशमुख तो भयंकर उत्साहात होता, कारण आमची पोरं क्लाइम्बिंग करतायत, आमची पोरं कोकणकडा चढतायत. त्याचा प्रचंड त्याला अभिमान आहे. लोकांना तो सांगायचा. म्हणजे मला आठवतंय की सुरुवातीच्या काळानंतर म्हणजे 7-8 दिवस झाल्यानंतर ही बातमी आजूबाजूच्या गावांमध्ये पसरलेली होती आणि गावकरी तिथे बघायला खालतीहून वरती हे काय चाललंय हे बघायला येत असायचे. तर अशी सगळी गणितं सांभाळणं खूप अवघड नव्हतं तेव्हा, असं मी म्हणेन. खर्चही कमी होता. सर कोकणकडा म्हणलं आपण जेव्हा बेलपाड्यातनं कोकणकड्याकडे बघतो साधारणपणे कोकणकड्याचे आपल्याला 3 भाग पाडता येतील. डावी बाजू म्हणजे साधारणपणे सीतेचा डोंगर ज्याला आपण म्हणतो त्याच्याकडची बाजू. सेंटरचा ओव्हरहँग आणि उजवीकडची रोहिदास शिखराची बाजू. तर तुम्ही ऍक्च्युली कोणता रूट तुमच्या क्लाइम्बिंगसाठी निवडलात? आणि किती दिवसांची मोहीम होती तुमची? प्लॅनिंग तुम्ही कसं केलं? मेनली सेंटर रूट निवडावा असं का वाटलं तुम्हाला? सॉरी लेफ्ट रूट निवडावा असं तुम्हाला का वाटलं? सेंटर रूट करायचा नाही, असा एक आमचा विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. याचं कारण असं की ते बरचसं आर्टिफिशियल क्लाइम्बिंग झालं असतं. म्हणजे आम्ही एक्सपेन्शन बोल्ट तयार केले होते, काही पिटॉन्स होत्या, फ्रेंड्स वगैरेचा जमाना नव्हता. तर तसं असताना एक महत्वाची गरज अशी होती की शक्य तितकं फ्री क्लाइम्बिंग आणि अगदीच गरज भासली तर एक्सपेन्शन बोल्ट किंवा पिटॉन किंवा आर्टिफिशियल क्लाइम्बिंग करायचं. तर त्यासाठी सेंटरचा रूट हा आम्ही बाद केला. तर डावी किंवा उजवीकडे कडून शिरता येईल आणि मी जे काही रेखी केली होती, जे काही 36 सुरुवातीला फोटो काढले होते, त्याच्यातून असं लक्षात आलं होतं की डावीकडून वर सरकता येईल. तर त्यामुळे तो जो फनेलचा आकार आहे, त्या फनेलच्या म्हणजे जिथे ओव्हरहँग संपतो, तो पहिला 500 फुटाचा टप्पा जिथे उतरतो, त्याला आम्ही नंतर थँक गॉड लेज असं नाव दिलं होतं. तर तिथून आमच्या पुढे पर्याय असा होता की पूर्णपणे ट्रॅव्हर्स मारून उजवीकडे तरी जा, म्हणजे ज्याला मदर मेरी पिनॅकल म्हणतात. तर या चित्रामध्ये रूट बऱ्यापैकी दिसतोय. तर पायथ्यापासून म्हणजे कातळाचा जो कडा सुरू होतो, त्याच्या पायथ्यापासून सुमारे 300-350 फुटावरती ए लेज होती. तिथून सुमारे आणखीन 350 ते 400 फुटावरती बी लेज असं नाव दिलं होतं. म्हणजे याला काही फारसं लॉजिक नव्हतं. ए, बी आणि आमच्या डोक्यात होतं की CD असं करत जायचं. पण त्यानंतर आनंद क्रॅक असा एक प्रकार आणि त्याच्यावरती मोठी जी आडवी लेज आहे की जी अख्ख्या कोकणकड्याच्या अर्ध्या अंतरावर किंवा त्याच्याही पेक्षा वरती सर्व कोकणकड्याला फिरता येऊ शकतं. तर त्या लेजला आम्ही ती आनंद क्रॅक आणि बऱ्यापैकी कठीण चढाई तिथपर्यंत करून आल्यानंतर ती लेज आम्हाला सापडली की जिच्यावरती मोकळेपणाने फिरता येत होतं आणि त्यामुळे थँक गॉड ही लेज इथे आहे म्हणून त्या लेजचं नाव थँक गॉड लेज असं पडलं. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची लेज होती की जिथून मग शेवटची क्रॅक करून वर जायचं होतं. तर त्या एक्झिट क्रॅकमुळे त्या लेजचं नाव ई लेज असं पडलं. तर असे थोडक्यात त्या चढाईचे टप्पे होते. आणि सुरुवातीचा काय प्रश्न विचारलास? पहिला भाग? तुम्ही किती दिवसांची मोहीम तुमची होती? मोहिमेचा कालावधी? आमचा अंदाज असा होता की सुमारे 8 ते 10 दिवस लागतील. म्हणजे मला आजही आठवतंय की 23 नोव्हेंबरला आम्ही पहिली ऍडव्हान्स पार्टी म्हणून पुढे निघालो. परीक्षा चालू होत्या IITच्या तेव्हा. दुसरी पार्टी 25 नोव्हेंबरला निघून पायथ्याला पोहोचली. पहिल्याच दिवशीचा क्लाइंब मला आठवतोय. आनंद आणि जयंत म्हणजे आनंद आणि जकू. तर जकू बिले देत होता, आनंदने सुरुवात केली, नारळ बिरळ फोडला आणि जेमतेम 20 एक फूट
आनंद गेला असेल. आणि त्यांनी एक पिटॉन ठोकला, त्याच्यामध्ये कॅरेबिनर लावली, रोप अडकवला आणि पुढे तिथून सरकणार तेव्हा एक सणसणीत मोठा ढलपा ज्याच्यावर त्यांनी होल्ड म्हणून हात टाकला होता तोच हातात आला. म्हणजे जकू तर इतक्या कमी अंतरावर होता, 20 एक फूटच, की जकूनी त्याचा बिले टाईट करेपर्यंत तो खालती झडपात येऊन पडला होता. आणि नशीब असं की त्याच्यापासून जेमतेम एक काहीतरी 5-6 इंचावरती आणखूच्या दगड बिगड असं प्रकरण होतं. दुर्दैवाने बिचाराचे हात सोलबडले गेले आणि पुढले 2 दिवस तो क्लाइम्बिंग करू शकला नाही. नमनालाच असं झाल्या कारणाने आम्ही थोडेसे हबकलो होतो. पण कोकणकड्यांनी एक ती छानपैकी चपराक दिली होती, की भाऊ जरा जपून, इतकं सोपं नाहीये. तिथपासून पुढे मला वाटतं आम्ही बऱ्यापैकी सावरून काळजी घेत घेत असे वर सरकत गेलो. तर ते 10 दिवस लागणार असं म्हटलं होतं. परंतु फायनली चढाई संपली 10 डिसेंबरला आणि सगळं आवरून परत यायला आम्हाला मुंबईमध्ये 13 डिसेंबर उजाडली. त्यामुळे ते 13 दिवस आणि आधीचे सुमारे 5-6 दिवस धरले. सुमारे 17 ते 18 दिवसाचा तो क्लाइम्ब ठरला. आम्ही ओरिजिनल प्लॅनिंग केलं होतं 10 ते 12 दिवसाचं. परंतु एक सांगण्याची गोष्ट अशी की या प्लॅनिंगला जे काही अंदाज होते ते बरेचसे जागेवरती गेल्यानंतर बदलत गेले. कारण याच्यासाठी कुठे कॉपीबुक सारखी असं काही रेफरन्स पॉइंट नव्हता. आणि ते सगळे तिथे रेफरन्सेस तयार होत गेले, की अरे च्या याला इतका वेळ लागणार आहे, तितका वेळ लागणार आहे वगैरे. तर थोडक्यात तुझ्या प्रश्नाचं उत्तर 10 ते 12 दिवसाचं प्लॅनिंग, परंतु ते गेलं 18 एक दिवसाकडे. सर दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ताही आपण अनेक कोकणकडा क्लाइम्स आपण सक्सेसफुल झालेले बघतोय. शिवदुर्ग मित्र, लोणावळा, रोहित वर्तक, गणेश गीत, योगेश उमरे, आपले सगळे जवळचे मित्र. हम्म. ह्या लोकांनी रिसेंटलीच आता कोकणकडा क्लाइम केलाय सेंटर रूटनी. त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड माउंटेनिअरिंग क्लब जो आहे, तर त्या मुलांनी सुद्धा ह्या शिवदुर्गच्या मोहिमेच्या थोडंसं पुढे मागेच त्यांनी सुद्धा कोकणकडा क्लाइम केला. त्याच्यामुळे कोकणकड्याची क्रेज आजही आहे. आज थोडंसं तंत्रज्ञान ऍडव्हान्स झालेलं आहे. पण माझा प्रश्न असा आहे की त्यावेळेची इक्विपमेंट्स नक्की काय होती आणि त्यावेळेच्या इक्विपमेंटमध्ये आणि आत्ताच्या इक्विपमेंटमध्ये तुम्हाला नक्की कोणता फरक जाणवतो? अं, दोन गोष्टी आहेत की तेव्हा आपल्याकडे सहजपणे विकत मिळणारी इक्विपमेंट म्हणजे दिल्लीचे ते सुप्रीम आणि आणखीन एक जण होता. आणि हे महत्वाचा भाग असा की हे जास्त करून आर्मीला आर्मीसाठी इक्विपमेंट बनवायचे आणि माउंटेनिंगसाठी फारसं मार्केटही नव्हतं आणि थोडीफार मंडळी काही इक्विपमेंट विकत घ्यायची. म्हणजे लोखंडी कॅरेबिनर्स आणि स्नॅपलिंग्स मला आठवतात. म्हणजे उदाहरणार्थ कोकणकड्याच्या क्लाइम्बवरती सगळी बोल्ट स्टेशन जी होती तिथे लोखंडी कॅरेबिनर वापरायची असं ठरलेलं होतं. म्हणजे आजकालचे केक आउटर म्हणजे इक्विपमेंट खूप प्रमाणात गेल्या 35 एक वर्षामध्ये, 40 वर्षामध्ये सुधारली आहे, सहजपणे उपलब्ध झाली आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा असा की आपली क्रयशक्ती, आपले पगार.com किंवा जे काही म्हणायचं विविध कारणांमुळे हाती असणारा पैसाही वाढलेला आहे. त्यामुळे हे सगळं ऍक्सेसिबल आहे. म्हणजे चांगला म्हणजे कॅसिनचा रोप किंवा चांगले इम्पोर्टेड रोप्स हे आपल्या इथे मिळायला लागले. तेव्हा तोडीचा रोप हा स्टँडर्ड रोप असायचा आणि तो कडक व्हायचा वगैरे वगैरे. तर ह्या अडचणी होत्या, म्हणजे नव्हत्या असं नाही. परंतु पिटॉन्स होते, एक्सपॅन्शन बोल्ट तर आम्ही IIT मध्ये स्टेनलेस स्टीलचे बनवले होते. एकंदर 18 एक्सपॅन्शन बोल्ट हे क्लाइम्बिंगसाठी वापरण्यात आली आणि सुमारे 42 बोल्ट्स हे बोल्ट स्टेशन वगैरे वगैरे या कामासाठी वापरले गेले. त्यामुळे एकंदरीत त्या क्लाइम्बच्या कडे पाहिलं असता ही संख्या किरकोळ होती. सेंटर रूटला म्हणजे चक्क माळ लावायला लागते आणि ते करायचं नव्हतं. तर त्यामुळे उपलब्ध इक्विपमेंट, उपलब्ध तंत्रज्ञान आणि अनुभव याच्या आधाराने आम्ही जो कोकणकड्याला हात घालू शकेल असा रूट निवडायचं असं ठरवलं होतं आणि त्यानुसार आम्ही डावीकडे सरकत गेलो आणि शेवटी डावीकडच्या एक्झिट ट्रॅक मधून बाहेर पडलो. तर हे करत असताना एक भाग निश्चित डोक्यात होता की इक्विपमेंट इकडून तिकडून गोळा केलेली होती. तर तेव्हा म्हणजे अल्युमिनियमच्या लाईट वेट कॅरेबिनर्स किंवा स्नॅपलिंग हे म्हणजे पर्वणी असायची. कोणाकडे तरी 10 आहेत, कोणाकडे तरी 5 आहेत. तो श्रीमंत माणूस असं ते प्रकरण होतं. त्यामुळे बऱ्याच ठिकाणांहून बऱ्याच मित्रमंडळींनी मदत केली होती. नंतर आल्यानंतर थोड्याफार शिव्या घातल्या की अरे सांगायचं नाहीत का कोकणकड्याला निघाला होता. पण तेव्हा आम्ही सांगून निघालो होतो की पचमढीला रॉक क्लाइम्बिंग कॅम्प आहे.
पण इक्विपमेंट जवळजवळ म्हणजे 3,000 फूट रोप, 100-125 स्नॅपलिंग कॅराबिनर्स, पिटॉन्स, काही विकत घेतलेले पिटॉन्स, काही बनवलेले पिटॉन्स आणि एक्सपेन्शन बोर्ड्स, अशी सगळी ती इक्विपमेंट गोळा केलेली होती. तुलना करायची झाली तर आज प्रचंड फरक पडलेला आहे. प्रचंड प्रमाणात सेफ्टी इक्विपमेंट उपलब्ध आहे. चांगली हेल्मेट्स उपलब्ध आहेत. तरी देखील म्हणजे एक प्रकर्षाने नमूद करावं असं वाटतं, जे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. या ज्या सगळ्या सोयी, चांगले बूट, पीएज आणि क्लाइम्बिंगचे बूट आता मिळायला लागलेत वगैरे, वगैरे. पण हे सगळं असून देखील थोडंसं सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होतं, कानाडोळा होतो किंवा त्याचा सराव न केल्याचा परिणाम काही वेळेला त्याचं पर्यवसान अपघात किंवा याच्यात होऊ शकतं. तर तिथे कुठेतरी आज काळजी घ्यायला पाहिजे, कारण साधन सामुग्री खूप सुधारलेली आहे. इक्विपमेंट खूप चांगली चांगली इक्विपमेंट मिळते. पण ती आपण काटेकोरपणे वापरतो का? त्याच्यासाठी सराव करतो का? आणि त्यासाठी मला असं वाटतं, की जे सुमारे 2-2.5 महिने आय-आय-टीत आधीचा जो वेळ मिळाला जुमारिंग करण्यासाठी, या सगळ्या प्रॅक्टिस सेशन करण्यासाठी, तो खूप महत्वाचा होता. कारण त्यांनी कुठेही टेक्निकल क्लाइम्बिंगमध्ये आम्ही कमी नाही पडलो. काही अपघात, काही धोके आयत्या वेळेचे समोर उभे ठाकले. परंतु टेक्निकली आम्ही कुठेतरी कमी आहोत किंवा त्यामुळे काहीतरी धडपड झाली, हे नाही झालं. आणि हे मी खूप महत्वाचं समजतो. सर आता आपण कोकणगडाचा जेव्हा क्लाइंब बघतो, तर या क्लाइंबमध्ये अनेक आव्हानं आपल्याला दिसू शकतात. रॉकफॉल आहे, जसं तुम्ही आता एक एक्झाम्पल सांगितलं. मधमाशांची पोळी आहे. ॲक्चुअल क्लाइम्बिंग मधले तुमचे असे काही आम्हाला थरारक क्षण किंवा असे काही किस्से सांगा, ज्याच्यासाठी आपले सगळे भटके मित्र आतुर आहेत, की ॲक्चुअल क्लाइम्बिंग दरम्यानचे काही किस्से तुमचे आहेत का? किंवा ॲज अ लीडर म्हणून तुम्हाला कुठेही एक अनिश्चिततेचं सावट होतं का, की माहिती नाही आता हे होईल का नाही किंवा आपण एवढा सगळा घाट घातलेला आहे. तर हे कडेला जाईल का? तर अशी कुठली घटना त्यावेळेला घडली का? किंवा काय तुमचं नक्की लीडर म्हणून क्लाइम्बिंग सुरू असताना तुमची काय फीलिंग होती किंवा त्या दरम्यानचे काही किस्से आहेत? एक महत्वाचा भाग असा, की म्हणजे आम्ही जस्ट सुरुवात केली होती. एल एज मगाशी उल्लेख केला सुमारे 350 फुटावर. त्यानंतर एक ओपन बुक फॉर्मेशन आहे. तर त्या ओपन बुक फॉर्मेशनमध्ये मला आठवतंय, की त्या दिवशी मी लीड करत होतो. अ, आणि बंड्या मला बिले देत होता. सुमारे 30-35 फुटावरती एक ओव्हरहँगिंग पॅच होता आणि तिथे म्हणजे झटापट चालली होती. आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर पहिल्या एक अर्ध्या तासानंतर म्हणजे हात दुखायला लागले, जड झाले, अमकं झालं. तर मी बंड्याला सांगितलं, "मला खाली लोअर कर." खाली आलो तर म्हटलं, "मी जाऊ का?" तर म्हटलं, "मला एक 5 मिनिटं दे, मी पुन्हा भेटतो." म्हणून मी पुन्हा गेलो. गमतीचा भाग असा, की हे सगळं झालं. मी तो ओव्हरहँग क्लिअर केला आणि मग खालतून बंड्याने ओरडून सांगितलं, म्हटलं, "हे वेळ किती लागला रे?" तर एकंदर 2.5 तास झगडत होतो मी. म्हणजे ही एक घटना. पण त्या एल एजवरती म्हणजे आमचं सुमारे 500 फूट क्लाइंब झाल्यानंतर एल एजवरती जाऊन मुक्काम करायचं ठरलं. म्हणजे खालपासून जुमारिंग करत निघण्यापेक्षा डायरेक्टली एल एजवरून वरती निघायचं. तर एल एजवरती जकू आणि अ, बंड्या असे दोघं जण राहायला होते. आणि मला म्हणजे दिवस आठवतो. दिवस म्हणण्यापेक्षा रात्र. 30 नोव्हेंबर कारण माझा वाढदिवस. मग त्या दिवशी मी सावर्ण्याच्या हॉटेलात जाऊन आलो होतो, कारण आमचे पिताश्री कदाचित तिथे यायचे होते, पण ते काही आले नाहीत. आम्ही परत परत कॅम्पला गेलो. बेस कॅम्पला गेलो. कॅम्प फायर चालला होता. सगळं झालं. रात्री आम्ही बराच वेळ गप्पा मारत बसलो होतो आणि रात्री अचानक सुमारे 12:30-1च्या सुमारास अ, धडाधडून काही आवाज आला आणि "हे हो" असं तेव्हाच एक कॉल साइन होती. तर ती पुसटशी ऐकू आली. मी म्हणजे माझ्याबरोबर विवेक होता भांड. त्याला म्हटलं, "एक कुणीतरी हाक देतंय, काहीतरी लफडं आहे." आणि असं म्हणेपर्यंत खणखणीत "हे हो" वरतून ऐकू आलं आणि आमच्या लक्षात आलं, की काहीतरी भानगड आहे. टॉर्चेस, फर्स्ट एड किट घेऊन आम्ही पळालो. झालं होतं असं, की वरतून माकडं किंवा गिधाडं यांच्या हालचालीमुळे सुटणारा एक मोठा धोंडा एलेजवर पडला, फुटला आणि त्याचा जो काही ढलपा उडालेला होता, त्यांनी जकूच्या कमरेला बऱ्यापैकी मार लागला होता. आणि मग रात्री फिक्सअप होताच त्याच्यावरून त्याला कसंबसं लोअर करत, करत, करत उतरवत आलो. मला त्या रात्री आठवतंय 2:30 ते 3 वाजले होते. आम्ही शेवटी फायनली बेस कॅम्पला झोपलो तेव्हा. त्याचाच एक महत्वाचा भाग असा, की त्यानंतर 2 दिवस आम्ही एल एजवर राहायला गेलो नाही. परंतु
त्याच्यावर काहीतरी मार्ग काढणं गरजेचं होतं, कारण पुढची चढाई त्यामुळे खोळंबायची. आम्ही एल वरती एक ताडपत्री वरती 2 बोल्ट मारून बांधली आणि ताणून खालती पेटॉन्स मधलं गच्च आवळून घेतली. हे सगळं घडलं दुपारी. त्यामुळे ताडपत्रीमध्ये जो काही थोडासा स्लॅक असेल, तो रात्री गारवा पडल्यानंतर ती थोडीशी आकुंचन पावायची आणि ते म्हणजे पत्रा असल्यासारखं व्हायचं. आणि मला पहिली रात्र तिथे झोपलेलं असताना आठवतंय, की साधासा बारीकसा खडा किंवा असं काहीही जरी पडलं त्याचा प्रचंड आवाज यायचा आणि तो धडकी भरवणारा असायचा. पण तिथेच अपघात घडून गेला होता. तर ते मला आठवतंय, की पहिली रात्र जेमतेम अर्धवट झोप मिळाली. पण नंतर त्याची सवय झाली आणि तो शेल्टर म्हणून वापरला होता, की वरतून काही आलंच, तर ते त्यावरून स्लाईड होऊन निघून जाईल. तर अशा म्हणजे योजना आयत्या वेळेला सुचत गेल्या आणि करत गेलो होतो. तर थरारक इन्सिडेंट किंवा हे सांगायचं तर तो त्या दिवशी रात्रीचा जो प्रकार होता त्याला खालती आणणं हे अंगावर येणार होतं. लीडर म्हणून या सगळ्या प्रकाराचे एक भाग असा होता, की आम्ही जवळ-जवळ 3-3.5 महिने एकत्र होतो. मगाशी तू टीमवर्कचा उल्लेख केलास. तर ती टीम बऱ्यापैकी बऱ्यापैकी नाही, छानच पद्धतीनं एकत्र आलेली होती. म्हणजे हा नाही तर पटकन दुसरा कोणीतरी पुढे होणे, कुठल्याही संकटाच्या वेळेला पटकन सगळ्यांनी गोंधळ न घालता कामं वाटून घेणे किंवा करणे, म्हणजे सांगायला न लागता, हे सगळं ही सगळी टीम तयार झाली होती. एक पोटात कुठेतरी भीती असायची, की वरती काहीतरी झालं तर? आणि त्याच्यासाठी आपली तयारी पुरेशी पडणार आहे का? ही एक काळजी कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात पोखरत असायची. परंतु आम्ही जेव्हा म्हणजे आनंद क्रॅक पार केली आणि थँक गॉड लेजला पोहोचलो. तिथपासून पुढे मग एक लक्षात आलं होतं, की आता क्लाइंब आपल्या हातात आहे. आणि तेव्हा फक्त एकच काळजी घ्यायला लागायची, कारण ते रोप साधारणतः 100-120 फुटावरती एक बोल्ट स्टेशन होतं. तर वन वे ट्रॅफिक चालायचा. म्हणजे वरून कोणी खाली येत असेल तर खालच्यांनी हालचाल करायची नाही. कारण वरतून काही दगड सुटू शकतो. ही काळजी घ्यायला लागायची. आणि मग वरती जात असताना वरच्यानी कोणी खालती उतरायचं नाही. तर हे ट्रॅफिकचे नियम तिथे आम्ही घालून घेतले होते आणि ते काटेकोरपणे पाळले. त्याचा खूप फायदा झाला. तर मला वाटतं म्हणजे ते सगळं अंगावर येणारं प्रकरण अशासाठी होतं, की संध्याकाळच्या वेळेला जुमार करणे आणि त्याच्यात काही काही ओव्हरहँगिंग सेक्शनला रोप किंवा तुमचे पाय दगडाला लागतच नाही. तुम्ही हवेत रोपवरती जात असता. तर एकतर तुम्ही रोपवरती स्विंग होता. गोल गोल फिरत असताना ते सगळं ब्रह्मांड दिसतं आजूबाजूला पसरलेलं. आणि त्यातलं डेंजर प्राणी म्हणण्यापेक्षा पक्षी, स्विफ्ट म्हणून एक पक्षी असतो. आणि ते असं गचकन डाईव्ह मारल्यासारखे डाईव्ह मारतात. आणि तेव्हा येणारा जो आवाज असतो, तो तुम्ही जर का रोपवर लटकत असाल, तर तो भयान आणि भीषण आवाज असू शकतो. वाऱ्याने फार त्रास नाही दिला, पण वारा होता आणि तोही भिववणारा असायचा. तर असे बरेच थरारक प्रसंग त्या अख्ख्या क्लाइंबमध्ये येत गेले. क्लाइम्बिंग मधली अ, अडचणी आणि त्याच्यावर केलेली मात आणि आजूबाजूला जे काही होतं ते अख्खं भयान होतं. अंगावर येणारं होतं. तर ते असताना तरी चिकाटीने पुढे सरकत राहणे, याच्यातून शेवटी यश हाती आलं असं मला वाटतं. पण एक ती जबाबदारीची जाणीव, कुठेतरी दडपण, ते त्या अख्ख्या क्लाइंबवर होतं असं मी म्हणेन. सर अनेकदा आपण असं बघतो की मोहीम शेवटच्या टप्प्यामध्ये असते. माथा काही फुटांवर राहिलेला असतो. एस्पेशली कोकण कड्यासारखी मोहीम की जी तुमच्या आधी कोणीच केलेली नव्हती. तुम्हाला यशापयशाचं गणित माहिती नसतं की नक्की आता आपण ज्या स्टेजपर्यंत आलोय ते मात्र व्यवस्थित आहे, पण याच्यावरती काय असेल? हे सगळं पार करून 3 महिन्याची ही जी काही तुमची अफाट मेहनत होती, 3 महिने जे तुम्ही कष्ट केलेले होते. तर ज्यावेळेला तुमचं पाऊल कोकण कड्यावर पडलं, म्हणजे जेव्हा तुम्ही शेवटची स्टेप तुम्ही क्लाइंब केली असेल आणि जेव्हा तुमचं पाऊल कोकण कड्यावर पडलं, तेव्हा ॲज अ लीडर म्हणून तुम्हाला फिलिंग काय होतं? कारण आपण पहिल्या क्वेशनमध्ये हे कव्हर केलंय, पण आपण फ्लॅशबॅक तंत्राने आता परत फिरून आपण ती मोहीम तुमच्या समिटपर्यंत आणतोय. तर तुम्हाला जेव्हा हे कळालं, की आता आपण कोकण गडावर पहिल्यांदा झेंडा रोवलेला आहे. तर काय काय तो प्रसंग कसा होता? म्हणजे तो प्रसंग आम्हाला जाणून घ्यायचा आहे, की तुमचा शेवटचा टप्पा तुम्ही क्लाइम कसा केलात आणि आता पोहोचलो. हे हे कसं होतं? थोडासा अँटी क्लायमॅक्स होता. म्हणजे विचित्र वाटेल ऐकायला. पण मी म्हटलं, की आम्ही 10 तारखेला वर पोहोचलो. पण आम्ही कदाचित 2 दिवस अलीकडे पोहोचू शकलो असतो. 8 तारखेलाच क्लाइंब संपला असता. पण तेव्हा एक गमतीशीर घटना घडली होती, की आम्हाला निरोप आला होता, की टाइम्स ऑफ इंडियाचा रिपोर्टर येणार आहे आणि तो 9 तारखेपर्यंत रात्री हरिश्चंद्रगडावर पोहोचू शकतो. तर मग
आम्ही ठरवलं की ठीक आहे, क्लाइंब आता हातात आहे. हे शेवटचे 200-250 फूट राहिले होते फक्त. तर आम्ही असं ठरवलं की काही नाही, खालती उतरून जाऊया, एक रेस्ट डे करू आणि पुन्हा 9 तारखेला हँगआउट लेजवरती झोपायला येऊया. तर ते करण्यासाठी म्हणून आम्ही एक दिवस खाली आलो आणि पुन्हा वर निघालो. तर एक भाग असा होता की वर पोहोचणे आणि ते सगळं आता हातात आहे. कारण ती जी शेवटची क्रॅक होती, एक्झिट क्रॅक, ती बऱ्यापैकी सोपी दिसत होती. म्हणजे खूप त्यात अडचणी येणार नाही तशी खात्री होती. 2 तास ॲट द मोस्ट 3 तास लागतील असा अंदाज होता. तर त्या दिवशी एक घडलेला थरारक प्रसंग सांगायचा मोह आवरता येत नाही, सांगून टाकतो. 9 तारखेच्या रात्री आम्ही वर जायला निघालो होतो. आम्ही 5 लीड क्लाइंबर्स त्या दिवशी हँगआउट लेजला झोपणार होतो. तर शेवटचे निघालेले दोघं आम्ही होतो बेस कॅम्पहून. त्या आनंद आणि मी. बाकी वर ऑलरेडी निघून गेले होते. भागडीकर खाली येत होता, कारण गोष्टी आवराआवरी करून तो काही इक्विपमेंट पोहोचवायला गेला होता, तर तो खाली येत होता. तर ट्रॅफिक जॅम म्हणून आम्ही अडकलो. तर आम्ही ए लेज वरतीच बराच वेळ बसून होतो, की आता हा येतोय, येतोय, येतोय आणि आम्हाला निघायलाच मुळी दुपारचे 4:30-5 वाजले. आणि हळूहळू अंधारून येत होतं. आनंद पुढे होता. त्याच्या मागोमाग मी एक पिच केला त्यांनी, पुढच्या रोपवर गेला, की मी खालतून वर जायला निघायचो. आनंद क्रॅक म्हणून जो प्रकार होता तो एक अवघड टप्पा होता आणि ती ओव्हरहँगिंग क्रॅक होती. तर आनंद निघून गेला वर. बऱ्यापैकी अंधार होत आला होता आणि मी निघालो. तो सुमारे 150 फुटाचा पॅच होता आणि मी लटकत होतो. सॅक होती, कॅमेरा-बिमेरा सगळं घेतलेलं आणि आनंद वरतून हाका मारतोय, "बाळ्या लवकर ये, बाळ्या लवकर ये." मला कळलं की ठीक आहे यार, आता म्हणजे आवाक्यात आहे, काय एवढी घाई झाली? असं माझं चाललं होतं. आणि त्याची दुसऱ्यांदा हाक आली तेव्हा म्हटलं, "आलो, आलो." आणि अचानक माझ्या सॅकचा बेल्ट तुटला. एक. मला ब्रह्मांड आठवलं, कारण भाड्यानी म्हणजे उधार उसनवार आणलेले 2 कॅमेरे, माझा कॅमेरा सगळंच त्याच्यात होतं आणि तिथून जर का सॅक सटकली असती तर म्हणजे त्याचं कूट देखील हाताला लागलं नसतं. कसंबसं स्लिंगनी मी ते बांधून घेतलं आणि तिथून पुढे मी झप करत मी आनंदपाशी पोहोचलो. तर वर निघताना म्हणजे तो शेवटचा टप्पा पार करण्याच्या आधी मला 2 पायातून खालती कुणीतरी टॉर्च मारत असल्यासारखं दिसलं. म्हणजे छायला आत्ता पायथ्याशी येऊन कोण टॉर्च लावतंय? निरखून पाहिल्यावर लक्षात आलं की तो उजेड हालत होता आणि तो शेकोटीचा उजेड. म्हणजे ओव्हरहँगची कल्पना जर करायची असेल, तर ती तिथून पहिल्यांदा लक्षात आली, की माझ्या थेट पायाच्या खाली बेस कॅम्प होता. बेस कॅम्पची शेकोटी दिसत होती आणि त्यानंतर मी म्हणजे डायरेक्ट तिप्पट वेगानं वगैरे वर सुटलो. वर पोहोचलो, तर आनंद एका मोठ्या बोल्डरला पाठ लावून बसलेला होता आणि पायाने त्याने दोर त्याच्यापासून दूर दाबून धरलेला होता, ज्या रोपवर मी जुमारिंग करत होतो. वर पोहोचून म्हटलं, "काय रे छायला एवढी कसली घाई करत होता?" म्हणलं, "बाळ्या, हा मागचा बोल्डर लूज आहे आणि त्याच्या शेजारून रोप चाललाय आणि मी कल्पनाही करू शकत नाही, तो जर वरतून सुटला असता, तर काही खरं नव्हतं." पण असे प्रसंग येऊन गेले. वर पोहोचलो तेव्हा या सगळ्या कष्टांचं चीज झाल्याचं एक प्रचंड समाधान होतं. आय-आय-टीचे खूप 20-25 जण आलेले होते. त्यांचा उत्साह, गेले 3 महिने केलेल्या तयाऱ्या, आय-आय-टीत लोकांनी अनेक मदत केलेली होती. आणि जिमखाना प्रेसिडेंट आले होते माझे वडील, वयवर्ष 61 तेव्हा. ते वरती चढून आले होते आणि धमाल होती. म्हणजे ते वातावरण, सगळेजण एक जल्लोष करतायत. एक मोठा मला वाटतं म्हणजे क्लाइंब 1800 फुटाचा किंवा एवढा मोठा कडा चढणे हा एक भाग होता. पण मला वाटतं महाराष्ट्रातल्या गिर्यारोहणाच्या निमित्तानं किंवा गिर्यारोहणाच्या संदर्भात ती एक मोठी पायरी होती, की आपण हेही करू शकतो. त्यानंतर झालेले बरेच जे क्लाइम्स आहेत, त्याचा आत्मविश्वास, त्याचा कुठेतरी ती स्वप्न पाहणं, हे कुठेतरी त्या दिवशी रुजत होतं आणि तो आनंद अवर्णनीय होता. म्हणजे आणि ते यश एकट्या-दुकट्याचं नव्हतं. ते नक्कीच त्या अख्ख्या चमूचं होतं, हे निश्चित. आणि एक एक गोष्ट सांगावीशी वाटते, कारण वेळाकडे माझं थोडंसं लक्ष आहे. मला माहिती नाही आपल्यावर काय मर्यादा आहेत. पण याच्यात एक चुरशीचं वातावरण होतं. आम्ही बेस कॅम्पला रेस्ट डेला असताना 1-2 मंडळी येऊन गेली होती. नंतर लक्षात आलं, की ते अरुणच्या ग्रुपपैकी होते आणि त्यांच्या लक्षात आलं, की आमचा क्लाइंब संपत आलाय किंवा होतोय. हे सगळं घडून गेलं होतं. 13 तारखेला मला आठवतंय, की आम्ही म्हणजे मी ठाण्याला पोहोचलो. संध्याकाळी पहिला माणूस अभिनंदन करण्यासाठी आलेला असेल, तर तो होता
अरुण सावंत. आज या गप्पा मारत असताना मला ती एक आठवण अत्यंत प्रकर्षाने आहे, की त्याला दिलदारपणा म्हणतात, की चुरशीचं वातावरण होतं, नव्हतं तर अजिबात नाही. परंतु कुणीतरी आपल्याच तेव्हाच्या स्पर्धकांनी त्याला यश मिळालंय आणि त्याचं कौतुक करायला जाणे आणि ते देखील लगेच दुसऱ्या दिवशी. तर ती अरुणची आठवण मी विसरणं अशक्य आहे आणि एका अर्थानं आजच्या या गप्पा आणि मगाशी तू श्रद्धांजली वाहिलीस, मीही त्यानिमित्तानं अरुणला श्रद्धांजली वाहू इच्छितो, की त्याच्या दिलदारपणाला मनापासून सॅल्यूट. सर खरं तर मला वाटतंय की त्या काळची म्हणजे तुमची जी पिढी होती गिर्यारोहकांची, तर आज त्यांच्याकडनं हीच गोष्ट शिकण्यासारखी आहे की एक प्रकारची हेल्दी कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये होती. कटथ्रोट कॉम्पिटिशनचा त्याला मुद्दा नव्हता. आज त्या निमित्ताने परत अरुण सर आज डोळ्यासमोर येतायत. त्यांच्या आठवणी जाग्या होतायत. मला ऍक्च्युअली एक खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, की तुम्ही एकदा आपण बोलत असताना कोकण कड्याच्या या क्लाइंब बद्दलच्या स्लाईड शोचा तुम्ही उल्लेख केला होता. आणि बऱ्याच जमती त्याशी रिलेटेड आहेत आणि बेसिकली त्याचं काहीतरी तुम्ही वेगळं नाव त्याला दिलं होतं. फार भन्नाट नाव आहे त्याचं काहीतरी. तर ते काय सगळं होतं? त्या त्या काळचं स्लाईड शोची प्रकरणं कशी होती? आणि नक्की ते किस्से काय होते, की स्लाईड शोच्या दरम्यान काय गमती-जमती तुमच्याला घडलेल्या होत्या आणि त्या स्लाईड शोच्या नावाच्या मागची गोष्ट काय? ओके. स्लाइड शोचं नाव हेच त्या त्या रूटला आम्ही दिलेलं नाव होतं आणि ते नाव होतं बॅकस्ट्रोक वल्चर. ते ऐकायला विचित्र वाटेल की हे काय आहे. तर मी फारसा पक्षीतज्ञ वगैरे नाही, परंतु एक प्रकारची वल्चर्स की ज्यांची म्हणजे पंखाचा वरचा भाग पांढरा दिसतो आणि बाकी मातकट रंगाचा. इजिप्शियन वल्चर बहुधा, पण मला खात्री नाही. आणि ही वल्चर्स त्या भागात गिरट्या घालताना दिसायची. तर क्लाइम्बिंग चालू होतं आणि मध्ये कुठेतरी लेजवर उभं असताना आमच्यातल्या एका प्राण्याने म्हटलं त्याला अ, टिपा इजिप्शियन वल्चर आहेत किंवा त्यांनी ते नाव वापरलं. पण खालून पांढरं दिसत होतं. म्हटलं त्याला खालून कसं पांढरं दिसेल? तर कोणीतरी आय-आय-टीतले आमचे विद्वान पी-जे मारणारे म्हणले, "तो वल्चर बहुधा बॅकस्ट्रोक करत असावा." आणि हा घडलेला विनोद शेवटी नावात त्याचं रूपांतर झालं की बॅकस्ट्रोक वल्चर. त्याचा स्लाइड शो म्हणजे हे आम्ही परत आलो. प्रचंड म्हणजे आनंद होता की झाला, क्लाइंब झाला. परंतु स्लाइड शो करायचा आहे किंवा फोटोग्राफी यासाठी मुद्दाम करायची आहे हे फारसं ठरलेलं नव्हतं. जसं जमेल तशी फोटोग्राफी केलेली होती. म्हणजे मला आठवतंय की 10 तारखेला जेव्हा वर पोहोचलो, तेव्हा आमचा शिरीष गुप्ते गप्टी म्हणायचो, की जो मोटरसायकलवर त्या टाइम्सच्या रिपोर्टरला घेऊन आला होता. त्याच्याकडे कॅमेरा होता. त्यांनी काही वरून काढलेल्या स्लाइड्स, आम्ही क्लाइम्बिंग करत असताना काढलेल्या स्लाइड्स आणि याचं कल्पना अशी डोक्यात आली, की नुसता स्लाइड शो करण्याच्या ऐवजी म्हणजे मला त्याच्या आधीच्या स्लाइड शोची सवय आहे. बऱ्याच वेळेला एक स्लाइड आणि 15 मिनिटं तो वक्ता बोलतोय. तुम्हाला त्या विषयात इंटरेस्ट असेल तर ते चालून जायचं. परंतु सामान्य माणूस बघेल तर तो बोर होत असणार, याची मला खात्री आहे. मी झालेलो आहे काही वेळेला बोर. तर कल्पना अशी होती, की प्री रेकॉर्डेड कॉमेंटरी आणि त्याच्यावरती स्लाइड्स दाखवणे आणि हे सगळंच म्हणजे हे कसं करायचं कोणालाही अक्कल नव्हती. मला आठवतंय, की अजय शहा म्हणून त्याला थोडंफार संगीतातलं कळायचं आणि विशेषतः पाश्चिमात्य संगीतातलं. आमच्या शेजारी ठाण्याला राहणारे प्रभाकर साठे म्हणून होते. ते रवींद्र नाट्य मंदिरच्या साउंड स्टुडिओत काम करायचे. त्यामुळे "बाळ्या 9 नंतर रात्री आलात तर आपल्याला काम करता येईल." मला आजही आठवतंय, की तो 1.5 तासाचा स्लाइड शो होता. इंटरव्हल होता. ती ती काय T90 का काय, CD90 का काय, ती जी कॅसेट मिळायची ऑडिओ कॅसेट C90. तर 45 मिनिटं एका साइडवर, 45 मिनिटं दुसऱ्या साइडवर इंटरव्हल नंतर. आणि ते तयार करण्याची पद्धत भीषण होती. म्हणजे स्लाइड्सचा एक सिक्वेन्स बघायचा, मग कॉमेंटरी लिहायची, मग त्याला म्युझिकचा पीस निवडायचा आणि रेकॉर्डिंग. मला आठवतंय, की मी 58 तास सुमारे गुणिले 3 एवढे तास ते तयार करण्यात घालवले होते. स्लाइड शो तयार झाला. आय-आय-टीत त्याचा मूड इंडिगोमध्ये म्हणजे 85 सालच्या डिसेंबरच्या मूड इंडिगोमध्ये पहिला शो झाला आणि त्यानंतरच्या 2 महिन्यात म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रभरात मिळून सुमारे 54 स्लाइड शोज झाले. तेव्हा आम्ही नवीन प्रकारचे म्हणजे पुण्यामध्ये ओपल म्हणून आहेत. त्यांचे बेल्टवाले प्रोजेक्टर होते, डबल प्रोजेक्टर. म्हणजे एक स्लाइड मावळायची आणि दुसरी उगवायची. याच्यावरती तो स्लाइड शो होता आणि धमाल होती. म्हणजे इंटरव्हलला तो जकूचा ॲक्सिडेंटचा प्रसंग यायचा आणि त्यानंतर तो पुढे क्लाइंब
पूर्णत्वाकडे जायचा. तर असं काहीतरी म्हणजे कोकणकड्याच्या निमित्ताने एवढा मोठा क्लाइंब, पहिलं माझं ऑडिओ व्हिज्युअल मी तयार केलेलं आणि ती धमाल होती. मग ते अख्खं दाखवताना फार मजा यायची. दुर्दैवाचा भाग असा, आजही माझ्याकडे कुठेतरी त्याचं ऑडिओ कॅसेट शिल्लक आहे. परंतु तो स्लाईड शो होता आय-आय-टी स्टुडंट जिमखान्याच्या मालकीचा. तर मी 2-3 वर्षानंतर शोध घ्यायचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने त्या आय-आय-टीच्या पसाऱ्यामध्ये कुठेतरी त्या स्लाईड्स हरवल्या. मोठं दुर्दैव आहे. परंतु ते सगळं प्रकरण आजही ते कॅसेट कधीतरी काढून ऐकलं की धमाल येते. तर ते सगळे क्षण पुनश्च जिवंत होतात. तर ते बॅकस्ट्रोक व्हल्चरचं त्यामुळे नाव आणि तो स्लाईड शो फार गाजला होता तेव्हा. 54 स्लाईड शो 2 महिन्यात हे एक प्रकारचं वेगळंच रेकॉर्ड होतं. सर, मला ऍक्च्युली पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी मला सगळ्या मित्रांना असं सांगायचंय की तुमचे सरांना जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आपलं फेसबुक लाईव्ह जे सुरू आहे त्याच्या तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही लिहू शकता. वेळेनुसार आपण ते नक्कीच इन्क्लूड करण्याचा आपण प्रयत्न करू. वसंत सर, तुम्हाला प्रश्न एक असा आहे की आता एकूणच गिर्यारोहणामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये माउंटेनरिंग असेल, रॉक क्लाइम्बिंग असेल किंवा जनरल ट्रेक्स जे वन डे होतात, नवीन नवीन ग्रुप्सची निर्मिती होताना आपण सारखं बघतो आणि कदाचित लॅक ऑफ ट्रेनिंग असेल किंवा बाकी कुठल्या फॅक्टर्स असतील, पण याच्यामुळे सध्या सह्याद्रीमध्ये अपघात वाढताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे पावसाळ्यामध्ये तर काय कोणाला सांगायची गरज नाही. तर त्यावेळेचा साधारणपणे रॉक क्लाइम्बिंग हा एक मुद्दा आणि दुसरी गोष्ट त्यावेळेचा साधारणपणे जनरल ट्रेकिंग हा दुसरा मुद्दा आणि आत्ताच्या ह्या दोन्ही गोष्टी. तर याच्यात तुम्हाला काय फरक जाणवतो आणि बेसिकली आत्ताच्या लोकांना तुम्ही कोकणकडा किंवा कुठल्याही क्लाइंबसाठी तुम्ही काय ऍडवाइस कराल? काय त्यांनी काळजी घ्यावी? काय कशा प्रकारे प्लॅनिंग करावं? हा पहिल्या प्रश्नाचं आपण उत्तर द्यावं आणि दुसरा प्रश्न असा की जनरल आता जो ट्रेक जो आलेला आहे की म्हणजे ट्रेकचा ट्रेंड जो आलेला आहे की ज्याच्यावर कोणाचाही कंट्रोल नाहीये. आपण बघतो की हजारो लोक एखाद्या डेस्टिनेशनला जातायत. तिथली सगळी व्यवस्था कोलमडतीये. तर ह्याबद्दल तुम्हाला एक वेटरन म्हणून तुम्हाला काय वाटतं? आणि ते काय इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे नवीन पिढीने? मला वाटतं सविस्तरपणे तू आत्ताची परिस्थिती मांडली आहेस. तेव्हा आणि आता असं जर का फरक करायचं झालं, तर मला असं एक जाणवतंय की त्या काळामध्ये मी गमतीनं म्हटलं की मी आय-आय-टीतून बाहेर पडलो तेव्हा अनाथ होतो आणि मग गिरीविहार सारख्या क्लबला जॉईन झालो. पण असे तेव्हाचे जे क्लब्स आहेत, म्हणजे गिरीविहार असेल, पुण्यात गिरीप्रेमी, क्लाइंबर्स अँड एक्सप्लोरर्स, हिमालयन क्लब. तर ह्या जुन्या क्लबची जी काही संस्कृती होती की सीनियर्स ज्युनियर्सना शिकवायचे आणि त्याच्यातून ते सीनियर घडत जायचे. तर ही गुरु शिष्य परंपरा कुठेतरी आज पूर्णपणे लोप पावलेली आहे. त्यात काय, इंटरनेटवर सगळं आहे. असा एक जरा अ, वृथा अभिमान आपल्याकडे आलेला आहे आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला नीटपणाने माहिती घेणे, सराव करणे, ट्रेनिंग कोर्सेस अटेंड करणे वगैरे याला थोडंसं चाट दिली जाते. हा दुर्दैवाचा भाग आहे. दुसरा एक भाग असा आहे की या संदर्भातलं वाचन तेव्हा मला अत्यंत म्हणजे आदर वाटणारे किंवा ज्यांच्याकडे दैवत म्हणून पाहावं अशी मंडळी म्हणजे बॉनिंग्टन, जो ब्राउन, डॉन विल्यम्स यांची चरित्र आणि त्यांनी ज्या ज्या अडचणीतून मार्ग काढत जे जे काही केलेलं हे अतिशय स्फूर्तिदायक होतं. पण त्याचबरोबर कुठेतरी सराव करणे किंवा सुरक्षिततेची काळजी घेणे हे ठसवणारं होतं. आज मला वाटतं वाचन या संदर्भातलं खूप कमी झालेलं आहे. तर कुठेतरी यामध्ये म्हणजे मध्यंतरी महाराष्ट्र सरकारने जी-आर आणला. त्याच्या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी चालू आहेत. महा ऍडव्हेंचर काउन्सिल त्या दृष्टीने प्रयत्न करतंय की सुरक्षिततेचे नियम असावेत किंवा त्याच्या गाईडलाईन्स असाव्यात. पण सगळ्यात महत्वाची गरज आहे की हे लोकांनी स्वतःमध्ये आतमध्ये कुठेतरी आणणं गरजेचं आहे आणि तेच सुरक्षिततेची स्वतः काळजी घेऊ शकतात. बाहेरून कितीही नियम केले तरी त्या नियमाला पळवाटा निघत राहणार आणि याच्यावर नियंत्रण ठेवणं खूप अवघड आहे. त्यामुळे या संदर्भात जे जे कोणी डोंगरात जातात, जे सुजाण आहेत, त्यांनी इतरांना सांगणं हे गरजेचं आहे. त्यांनी शिकवणं हे गरजेचं आहे. आणि ही जी इथे पुढे परंपरा मी जी गुरुशिष्य म्हटली, त्या पद्धतीने कदाचित आज घडणार नाही. पण यासाठी वेगवेगळी सेशन्स होऊ शकतात, वेबिनार्स होऊ शकतात, लोक फिल्म्स पाहू शकतात. एक महत्वाचा भाग आहे की म्हणजे कोकण कड्याचा स्लाइड शो किंवा
कुठल्या तरी वेगवेगळ्या क्लाइंटच्या संदर्भातल्या फिल्म्स, त्यातल्या पराक्रमाच्या अनुषंगानं किंवा पराक्रमा व्यतिरिक्त ट्रेनिंग बद्दलच्या छोट्या फिल्म्स किंवा व्हिडिओवरती काही सेमिनार्स किंवा ट्रेनिंग प्रोग्राम्स घडणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. आणि त्यासाठी अशा काही मोठ्या क्लाइंटसाठी जर जायचं असेल, तर त्यासाठी तुम्ही सराव करता का? तुम्ही जे क्लाइंबर्स त्याच्यामध्ये येणार आहेत, जे गिर्यारोहक असणार आहेत, ते काय तयारीचे आहेत, काय दर्जाचं क्लाइम्बिंग करू शकतात, हे कुठेतरी कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट मध्ये आधी केलेलं आहे आणि मग तुम्ही कुठल्या तरी मोठ्या साहसाला हात घालताय. असं करणं, हे पाळणं हे खूप गरजेचं आहे. आणि सल्ला वगैरेच्या पेक्षाही मला वाटतं ही काळजी घेणं, कारण आज इक्विपमेंट मिळणं एवढं अवघड नाहीये. परंतु अवघड काय झालेलं आहे, तर तंत्राचा सराव करणं आणि हे न करता कुठेतरी आपण शॉर्टकट्स घ्यायला जातो आणि ते कुठेतरी अंगाशी येतात. तिथे कुठेतरी काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. सर, आपले जे आता व्ह्युअर्स जे बघतायत, तर आमचा पुण्याचा मित्र देवा घाणेकर यांनी एक खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय. हं, रिप्रेझेंटेटिव्ह प्रातिनिधिक क्वेश्चन आहे, की त्यावेळेला तुमचा हा जो छंद होता, तर तेव्हाचा काळ बघता ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये गिर्यारोहण इतकं डेव्हलप झालेलं नव्हतं. तर त्या त्यावेळेला तुमच्या घरनं या सगळ्याला सपोर्ट कसा होता? आणि मुख्य म्हणजे गिर्यारोहणच का? तुमचं गिर्यारोहणाकडे वळण्याची प्रेरणा काय होती? खूप हं. प्रातिनिधिक प्रश्न आहे. नाही, एक भाग त्यातला असा आहे, की त्याकडे कसं बघायचं, तर म्हणजे त्याच्याकडे बघण्याचे विविध दृष्टिकोन होते. त्यातला एक कुत्सित दृष्टिकोन असेल, काय बावळटपणा, कशाला हे वांजोट साहस, काय कशासाठी तडमडायला जाता, वगैरे असे सर्व काही प्रश्न असायचे. घरून मी असं म्हणेन, की घरच्यांनी प्रोत्साहन वडिलांनी थोडंफार दिलं. परंतु प्रोत्साहन जरी दिलं नसलं तरी कोणी आड आलं नाही. हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं. काळजी करायचे मला वाटतं ते स्वाभाविक आहे. परंतु आड नाही आले हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं, कारण त्यामुळे मला स्वातंत्र्य एका अर्थाने मिळालं. मी बऱ्याच ज्या काही गोष्टी म्हणजे सुरुवातीला काय वेडेपणा आहे असं म्हणणारे लोक देखील अ, असायचे, परंतु घरून त्याला विरोध नव्हता. हे खूप महत्वाचं होतं. गिर्यारोहणाकडे मी का वळलो? प्रामाणिकपणे सांगायचं तर मी मैदानी खेळ वगैरे यातला नव्हतो. डोंगरात चुकून जायला लागलो रुईया कॉलेजमध्ये असताना आणि ते कुठेतरी आवडायला लागलं. मला असं वाटतं की 2 भाग आहेत त्यातले. एक भाग असा आहे की भूगोल आणि इतिहास न आवडणारे विषय. पण कुठेतरी राजगडावर सदरेपाशी उभं असताना अचानक इतिहास आणि भूगोल कुठेतरी एकत्र आला आणि त्याची एका अर्थाने चटक लागली किंवा ते आवडायला लागलं. की म्हणजे तो भूगोल समजून घेणे आणि तेव्हा महाराजांनी तिथे काय केलं असेल वगैरे. त्यामुळे माझं इतिहासातलं रस वाढणे आणि डोंगरात जाणे याची कुठेतरी सांगड घातली गेली. दुसरं म्हणजे कोकणकडा असेल, कांचनजंगासारखी मोहीम किंवा या सर्वच गोष्टी जेव्हा एखादा कडा किंवा शिखर समोर दिसतं, तर मला वाटतं त्यात 2 भाग आहेत म्हणजे त्या आव्हानाचे. एक आहे ते फिजिकल चॅलेंज आहे. म्हणजे त्यातल्या अडचणी, तो क्लाइंब कसा जमणार आहे, मग हे झेपेल का, स्टॅमिना आहे का, वगैरे, वगैरे. अ, तर हा एक भाग झाला. दुसरा भाग जो आहे, तो मला वाटतं हे कल्पनेला असलेलं आव्हान असतं, की म्हणजे मला त्या टेलिफोटो लेन्समधून कोकणकड्याकडे बघताना जे जाणवत होतं, म्हणजे त्या नुसतं कड्याचं ग्रँजर नाही, कड्याचं भव्यपणा नाही, तर त्या भव्यपणाला कुठेतरी आपण हात घालू शकू का, आपण एवढूसे असलो तरी देखील. हे जे कल्पना विलास आहे, कल्पना रंगवणं जे काही आहे, पर्सनली मला कुठेतरी ते आव्हान देखील तितकंच आकर्षक वाटतं. कांचनजंगासारखी मोहीम असेल, की 24 माणसं, 95 दिवस, 10 टन सामान. हे एकीकडे सगळं डोंगरासारखं आहे किंवा त्याला लागणारे 25 लाख रुपये त्या काळी. पण ते कुठेतरी त्याला भिडणं हा जो काही भाग आहे, त्याच्यासाठी 2 गोष्टी करायला लागतात. कष्टही करायला लागतात, त्यातलं फिजिकल चॅलेंजही आहे, कमी दर्जाचं वगैरे नाही. पण दुसरं त्याला त्याच्यामध्ये जे कल्पनेला आव्हान आहे, तुमच्या क्रिएटिव्हिटीला जे काही आव्हान आहे आणि त्याचं एक रूप मला डोंगरात, त्या डोंगराच्या आव्हानामध्ये दिसतं आणि त्यामुळे मला वाटतं यामध्ये जास्त रमलो आणि बरीच धमाल केली. थरली एन्जॉयड इट. सर, एक शेवटचे 2 प्रश्न आपण घेऊ.
त्यातला जो पहिला प्रश्न आहे म्हणजे 2-3 जणांनी मिळून एकच प्रश्न विचारलाय. सुबोध भावे ऍक्टर नाही, आपला ट्रेकर मित्रच आहे. तर त्यांनी त्याच्यानंतर अनिकेत देशमुख नी एक प्रश्न विचारलाय आणि निलेश जाधव तर यांनी लाईव्हवर आता असे प्रश्न विचारले की कोकणकडा मोहीम हा एक कळस म्हणता येईल त्यावेळेच्या गिर्यारोहणाचा. ह्याच्यानंतर तुमच्या टीमनी कोणत्या मोहिमा मेजरली केल्या? त्याच्यामध्ये म्हणजे मे बी सह्याद्री असेल किंवा हिमालयन असेल, की तुमच्या स्वतःच्या माउंटेनिअरिंगच्या करिअरमध्ये उल्लेखनीय अशा कुठल्या मोहिमा तुम्ही सांगू शकाल? अ, हिमालयातल्या मोहिमा त्याच्या आधी सुरू झालेल्या होत्या. म्हणजे जोगीन कालावलन मोहीम 82 सालातली, ज्याच्यात आम्ही सुरुवातीला वाईट हवामानामुळे अडकून पडलो होतो आणि नंतर 7 शिखरं 13 जणांच्या टीमनी सर केली. आणि त्या एक्सपिडिशनचा महत्वाचा भाग किंवा अचीवमेंट अशी होती की प्रत्येकाने एक तरी शिखर सर केलं होतं आणि आमच्यातला अजय गोपाल होता, त्यांनी 3 शिखरं सर केली होती. तर ती खूप महत्वाची एक्सपिडिशन होती. त्यानंतरच्या काळामध्ये 88 मध्ये आलेली मातब्बर एक्सपिडिशन म्हणजे पहिली नागरी मोहीम 8,000 मीटरच्या उंचीवरचं शिखरावर प्रयत्न करणारी म्हणजे गिरिविहार कांचनजंगा मोहीम. मला वाटतं हे माझ्या गिर्यारोहणाच्या प्रवासातले हायलाइट्स होते. 12 एक एक्सपिडिशन्स एकंदर झाल्या. पण मला उन्मेषून आठवणाऱ्या म्हणजे कांचनजंगा, जोगीन, कालावलन किंवा एकदंत म्हणजे बद्रीनाथच्या मागे जो आपल्याला नीलकंठ दिसतो, त्याच्या आणखीन पश्चिमेकडे असणारं हे अनामिक शिखर होतं. ज्याचा फर्स्ट असेंट आम्ही केला होता आणि त्याचं नाव एकदंत नेहमीच ठेवलं होतं. तुम्ही फर्स्ट असेंट केला की तुम्हाला अधिकार असतो नाव ठेवायचं त्या शिखराचं. तर हे मला वाटतं महत्वाचे मला माइलस्टोन्स आठवतात. सर आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. श्रीरंग मुसुरकर आमचा रत्नागिरीचा ट्रेकर मित्र आहे. तर त्यांनी एक प्रश्न असा विचारलेला आहे की त्यावेळेचं जे गिर्यारोहण होतं तर त्यावेळेला हल्ली असं झालेलं आहे की लोकल सपोर्ट आपल्याला भरपूर मिळतो. गावकरी टेंट, जेवण किंवा गाईड करणं या सगळ्यामध्ये आपल्याला खूप उत्कृष्ट मदत करतात. आता आपण कुठेही ट्रेकला गेलो किंवा कुठेही समजा एक्सपिडिशनला गेलो तर त्यावेळेला गावकऱ्यांचा सपोर्ट तुमच्या मोहिमांना कसा असायचा? हे स्पेशली मला वाटतं सह्याद्रीतल्या मोहिमांमध्ये, कारण त्यावेळेला त्यांच्यासाठी पण प्रस्तरारोहण ही काहीतरी अजबच गोष्ट असण्याची शक्यता होती, की अरे कोणीतरी बाहेरचे लोक येत आहेत आणि ते येऊन आमच्या इथला एखादा कडा किंवा सुळका सर करतायत. तर त्यावेळेच्या गावकऱ्यांचा आणि प्रशासनाचा म्हणजे पोलीस वगैरे म्हणजे त्यावेळेच्या परमिशन्स वगैरे ह्या सगळ्याची मांडणी तुम्ही कशी कराल? आणि दुसरा मला एक जोडून असा प्रश्न आहे, की हरिश्चंद्रगडावरूनच मला आठवण झाली, की त्या काळचा तुमच्या वेळचा हरिश्चंद्रगड किंवा महाराष्ट्रातले कुठलेही किल्ले, ठिकाणं आणि आजचा बदललेली महाराष्ट्रातल्या ठिकाणांची म्हणजे ट्रेकिंगच्या ठिकाणांची अवस्था. काय होता त्यावेळेचा हरिश्चंद्रगड? 85 सालचा तुमच्या वेळेचा हरिश्चंद्रगड काय होता? आधी आपण गावकऱ्यांच्या सपोर्ट बद्दल बोलूया. गावकऱ्यांच्या सपोर्टच्या संदर्भात सांगायचं झालं तर महत्वाची गोष्ट अशी आहे की आजकाल नाही, कानाकोपऱ्यातल्या बऱ्याचशा खेड्यापाड्यांमध्ये काही माणसांना हे माहितीचं झालेलं आहे. ते तुम्हाला घरी जेवण घालतात, तुमच्याबरोबर काही गाईड देऊ शकतात वगैरे वगैरे. ही एका अर्थानं डेव्हलपमेंट आहे. परंतु कुठेतरी मला तो काळ जर का 35 एक वर्षांपूर्वीचा आठवायचा, तर जे आदरातिथ्य होतं कोपऱ्यातल्या खेड्यापाड्यांमध्ये, ते अफाट होतं आणि त्याला कमर्शियल नावाच्या शब्दाचा कुठेही स्पर्श झालेला नव्हता. हे महत्वाचं. लोक मदत करायचे का, तर लोक जरूर मदत करायचे. म्हणजे मला कोकणकड्याच्या वेळेचं आठवतंय. तर मला वाटतं आपल्याकडे पहिल्यांदा पोर्टर्स सह्याद्रीतल्या एखाद्या मोहिमेसाठी वापरणे असं घडत होतं. हे काहीतरी आमच्याकडे 4 पोती इक्विपमेंट होत्या, 11 किट बॅग्स होत्या. ते सगळं आम्ही 3-4 जण ऍडव्हान्स पार्टी म्हणून गेलो होतो. तर गावातली गावकरी इतके बाबा पैसे देऊ, घे 15 किलो घे, 20 किलो वजन उचल. पण ते करायला पुढे आले. मला साबरण्याचा देशमुख आठवतो अशासाठी, की तो म्हणजे पहिल्या काही दिवसानंतर आमची पोरं चढतायत. हे जे काही अभिमानाने सांगायचा, म्हणजे त्याच्यातून रमेश देव, राजदत्त आणि अजिंक्य देव लोकेशन हंटिंगसाठी सर्जा नावाच्या सिनेमाच्या फिरत असताना देशमुखाच्या हॉटेलात थांबले आणि त्यांच्या गप्पा ऐकून या माणसांनी सांगितलं, "हो, आमच्या पोरांनी कोकणकडे चढलाय." म्हणलं, "कोण?" तेव्हा त्यांना म्हणजे माझा फोन नंबर आणि IITचा पत्ता लागला आणि त्याच्यातून पुढे सर्जासाठी आम्ही काही काम केलं. पण स्थानिक मंडळी यामध्ये तुमच्या सोबत असायची आणि ते आदरातिथ्य आणि ते प्रेम
मी नक्कीच विसरू नाही शकणार. त्याच्यात कदाचित फरक पडलेला आहे एवढाच, की कमर्शियल गोष्टी तिथे घडायला लागल्या आहेत. काही ठिकाणी दुर्दैवाने काही विचित्र प्रसंग घडतात. गावकऱ्यामधलेच नाही, कुठल्यातरी गावातली काही मंडळी याचा गैरफायदा घ्यायचा काही प्रयत्न करतात. त्याला कुठेतरी आळा घालणं गरजेचं आहे. पण गावकरी तेव्हा निश्चितच अत्यंत प्रेमळ आणि अगत्यशील होते. सरकारी एजन्सीज म्हणजे पोलीस, स्थानिक अधिकारी वगैरे, वगैरे एकंदरच ॲक्टिव्हिटी इतकी कमी होती, की मग त्या मंडळींना कळायचे नाही, की हे असलं काही चाललंय. इतकं म्हणजे दुर्लक्ष असायचं किंवा नाही अपघात वगैरे घडला तरच पोलीस वगैरे इन्व्हॉल्व व्हायचे. पण इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका अशी बंधनही नव्हती आणि इतक्या कमी प्रमाणात ॲक्टिव्हिटी होती, की ते सहजपणे घडायचं. त्याला कुठल्याही प्रकारचे बंधनं नव्हती. प्रश्नाचा दुसरा भाग काय होता? त्यावेळेचे किल्ले किंवा त्यावेळची ठिकाणं आणि आत्ताची ठिकाणं म्हणजे समजा कुठलंही तुम्ही उदाहरण देऊ शकता. प्रामाणिकपणे सांगायचं तर आजकाल मी फोटो बघतो आणि नाही रे बाबा, असं म्हणतो. अ, एकीकडे मला असं वाटतंय, की म्हणजे मी सगळा दोष इंटरनेट किंवा सोशल मीडियाला देणार नाही. परंतु आपल्याकडे थोडेफार पैसे आलेले आहेत, माहिती सहजपणे उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे गर्दी होणार. परंतु त्याच्यावर काही नियंत्रण, त्याच्यावरती काही समंजसपणे काही बंधनं घालता आली आणि ती गावकऱ्यांच्या मदतीनं घालता आली, तर मला वाटतं हे काम होऊ शकतं. म्हणजे मध्यंतरी कधीतरी आमचा लक्ष्मण उमरे राजमाची गावातला. पण राजमाची गावामध्ये 3,000 का 4,000 माणसं होती. तर कशी ती 30-35 घरं त्यांना जेवू खाऊ घालणार, त्याचे पैसे घेणार. पण तू म्हणजे सगळ्याच प्रकारे तिथल्या गावकऱ्यांवर, त्या डोंगरावर, त्या निसर्गावर आपण प्रचंड ताण टाकतोय. याच्यासाठी काही प्रमाणात रेग्युलेशन हे येणं अत्यावश्यक आहे. आणि मला असं वाटतं, की जी काही गर्दी जातीये, त्यातले किती जण डोंगर प्रेमामुळे जातात आणि किती जण चला पिकनिकला जाऊ किंवा मज्जा करायला जाऊ यासाठी जातात. मला वाटतं दूध का दूध, पाणी का पाणी असं करणं गरजेचं आहे. आणि ते नसेल तर आपण बरीच चांगली ठिकाणं ही नासून टाकणार आहोत. म्हणजे आपण काही ऑलरेडी नासलेली आहेतच. पण त्यासाठी मला वाटतं काही प्रमाणात या म्हणजे सरकार प्रयत्न करतंय गाईडलाईन्स आणण्याचं वगैरे हे गरजेचं आहे. आणि मला वाटतं सुज्ञ ट्रेकर, गिर्यारोहक, गिरीभ्रमण करणाऱ्या मंडळींना नवीन ठिकाणं शोधून काढावी लागतील आणि ती जरा जपून सोशल मीडियावर किंवा इकडे-तिकडे शेअर करायला लागतील. नाहीतर पुन्हा तिथे गर्दी होणार. म्हणजे चंदन व्हॅली आहे किंवा आमचं गरुडमाची नावाचं ट्रेनिंग सेंटर आहे त्याजवळ असलेली प्लस व्हॅली. पण तिथे ज्या काही गोष्टी घडतात त्या अंगावर येणाऱ्या आहेत. तर कुठेतरी नियंत्रण, कुठेतरी सरकारची मदत आणि जो खराखुरा ट्रेकर किंवा गिरीभ्रमण करणारा डोंगरप्रेमी आहे, त्यांनीही काही प्रमाणात ही काळजी घेणं गरजेचं आहे. की आपण केवळ ग्रुप घेऊन जाऊ शकतोय म्हणून विसाच्या ठिकाणी चला 50 अण्णा नेतो. अरे का बाबा? कशासाठी? तर हे काही महत्वाचे प्रश्न आहेत. फारसे अ, रुचणारे काही वेळेला नसतील, परंतु त्यांना तोंड द्यावं लागणार आहे. नाहीतर आपण आपले आपले डोंगर नासणार आहोत. डोंगर, चांगली ठिकाणं, निसर्ग. हरिश्चंद्रगडाचं रूप नाही पाहावं, कलावंती नाही पाहावं. तर तेव्हा कसं होतं, तर तेव्हा म्हणजे क्वचित सठी-सामाशी कोणतरी दुसरा ग्रुप भेटायचा. म्हणजे नाणेघाटाच्या सारख्या गुहेमध्ये क्वचित प्रसंगी दुसरा ग्रुप भेटायचा आणि कोण आनंद असायचा, की वाह, वाह! आणखीन कोणतरी आलंय. आज म्हणजे जागा पकडायला लागतात. दुर्दैव आहे. सर मला वाटतंय हे जे कल आज और कल हे रूप आता तुम्ही मांडलंय खरंच खूप विदारक परिस्थिती आहे. म्हणजे इव्हन आता येणाऱ्या पिढ्यांना आपण काय कुठल्या प्रकारचा आपण सह्याद्री आणि डोंगर दाखवणार आहोत. खूप मोठा प्रश्न आहे आणि खरं तर यासाठीच मला वाटतं तुमच्यासारख्या अनुभवी लोकांचं मार्गदर्शन आमच्या पिढीला गरजेचं आहे. मला वाटतंय आपण शेवटाकडे आलेलो आहोत आणि मी सगळ्या आपल्या ट्रेकर्स मंडळींचे मी आभार मानतो, की आज वेळात वेळ काढून या सगळ्यांनी दुपारची एक झोपमोड करून 4 वाजता आपल्या गप्पांना हजेरी लावलेली आहे. मला सगळ्यात जे आभार मानायचे आहेत, तो आमचा पडद्यामागचा कलाकार आहे स्वप्नील खोत ह्याचे.
कारण झूम या ऍपच्या थ्रू ही मीटिंग फेसबुकवर लाईव्ह करणं खूप जिकिरीचं काम होतं. प्रेझेंटेशन तयार करणं किंवा बॅकएंडचा जो सपोर्ट आहे तो स्वप्नीलनी अमेझिंगली सांभाळलाय. स्वप्नील, खूप तुझे आभार त्यासाठी. मला सगळ्या मित्रांना असं सांगायला आवडेल की शिवदुर्ग मित्र लोणावळा ही अत्यंत नामवंत ऑर्गनायझेशन रेस्क्यू, रॉक क्लाइम्बिंग या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. तर बरोबर संध्याकाळी आज 6 वाजता आमची मैत्रीण ईशानी सावंत हिच्या इन्स्टा लाईव्हवर आत्ता जो कोकणकडा क्लाइम्ब झाला मागच्या वर्षी शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्याकडून, तर त्याबद्दलचं एक इन्स्टा लाईव्ह आपण ऐकणार आहोत. आता तुम्ही जी इमेज बघताय, तर त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत. तर अजिबात चुकवू नका. तुम्हाला एक रेट्रो मधलं किंवा एक जुन्या काळातलं किंवा कोकणकड्याचा पहिला क्लाइम्ब आणि आत्ताचा क्लाइम्ब ह्या दोन्ही परवण्या अर्ध्या फक्त तासाच्या अंतराने तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे हा भाग तुम्ही अजिबात मिस करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे शिवदुर्ग मित्र यांनी कोकणकड्याची एक फिल्म ते आता रिलीज करणार आहेत. त्याचा ट्रेलर नुकताच लॉन्च झालेला आहे. तर नक्की तुम्ही कोकणकड्याचा ट्रेलर जो आहे अतिशय, म्हणजे त्या ट्रेलरवरूनच तुम्हाला कल्पना येईल की त्या फिल्ममध्ये काय असणार आहे. तर तो नक्की तुम्ही बघा. लिमय सर, तुम्ही वेळात वेळ काढून आज आमच्याबरोबर इथे जॉईन झालात आणि कोकणकड्याच्या एकूणच मोहिमेबद्दल आणि आजच्या गिर्यारोहणाच्या ट्रेंडबद्दल तुमची मतं मांडलीत. तुमचे मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्व मित्रांना असं सांगणं आहे की जोपर्यंत हे करोनाचं सावट आपल्यावर आहे, प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या. करोना संपल्याच्या नंतर सुद्धा मला माहिती सगळ्यांना डोंगरात जाण्यासाठी उत्सुक आहेत. सगळ्यांना बोर झालेला आहात घरात बसून. वजनं वाढलेली आहेत. डोंगरांची आठवण येते. पण तरी थोडासा पेशन्स बाळगा. जोपर्यंत सरकार सांगत नाही की बाहेर जायला सेफ आहे तोपर्यंत प्लीज कुठल्याही मोहिमा तुम्ही आखू नका. कारण त्याच्यापासून गावकऱ्यांना पण धोका आहे. थोडासा पेशन्स बाळगा, कारण आपण ते त्यांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर ते आज आपल्याला जपत असतात. आज जबाबदारी आपली आहे. स्वप्नील, तुझे पुन्हा एकदा आभार आणि जोपर्यंत कोरोनाचं हे आपलं एक्सटेन्शन चालू आहे लॉकडाऊनचं, आम्ही तुमच्यासाठी असे अनेक फेसबुक लाईव्ह घेऊन येऊ. काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्याबद्दल इन ऍडव्हान्सच मित्र म्हणून तुमची माफी मागतो. पण आज आपण ही मुलाखत इथेच थांबवतोय. कोकणकड्याचा संपूर्ण पट आज नजरेसमोर लिमाई सरांनी मांडला. याच्या पुढची सगळी सूत्र मी स्वप्नीलकडे देतो. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. सगळ्यात आधी वसंत सर, थँक्यू सो मच. तुम्ही आज आमच्या सगळ्यांसाठी वेळ काढला. मोठ्याने बोल. स्वप्नील, तुझा आवाज. ओके, माझा आवाज येतोय का आता? हो, आता येतोय. ओके. तो सर्वात आधी धन्यवाद वसंत सर, तुम्ही आज सगळ्यांसाठी वेळ काढलात. ओंकार, तुम्ही खूप छान प्रश्न विचारले. पण यासोबतच आपल्याला फोटोच्या दृष्टीने काही मित्रांनी आपल्याला मदत केली. तो रोहित वर्तक, प्रशांत जाधव, अभिजित दांडेकर, यश जगे, तुमच्या सर्वांचेही आभार. असेच आपण पुढेही काही शोज फेसबुक लाईव्ह आपण कंडक्ट करूच. तोपर्यंत तुझ्या सर्वांचे आभार. असंच आपलं प्रेम आमच्यावर राहू द्या. भेटूच आपण लवकरच पुढच्या गप्पा.